न्यायालयाने याच्यामध्ये KDMCला विचारले गेले की या 65 बिल्डरांबद्दल तुम्ही काय केलेलं आहे. त्यावर KDMCने सांगितलं की आम्ही त्यांच्यावरती FIR केलेली आहे आणि अजूनपर्यंत पुढची कुठली कारवाई केली नाही. याच्यावरती उच्च न्यायालयाने तीव्र नाराजगी व्यक्त केली की तुम्ही याच्यावरती कसे काय थांबू शकता, तर तुम्ही याची पुढची तोडक कारवाईसुद्धा केली पाहिजे आणि या संदर्भात तुम्ही 31 जानेवारीपर्यंत तुम्ही या 65 रेरा स्कॅममध्ये असलेल्या बिल्डरांविरुद्ध तुम्ही पुढची काय कारवाई करणार, कशा पद्धतीने तुम्ही यांना तिथनं काढणार आहे, ते डिमॉलिश करणार आहे, ह्याबद्दल तुमचा अहवाल त्यांना 31 जानेवारीपर्यंत सादर करायला सांगितलेला आहे. माझं याच्यावरती असं म्हणणं आहे की ज्यावेळेस हे प्रकरण झालं KDMCने कुठल्या प्रकारची याच्यावरती कारवाई पूर्ण थातूरमातूर कारवाई केली, स्लॅबला होल पाडून सोडलेले होते. आताही काही स्टेटमेंट येतात की आम्ही 57 बिल्डिंगना हात लावला, असं काहीच त्यांनी केलेलं नाही आहे. आणि मी माझ्या लेवलनी जोपर्यंत या 65 बिल्डिंग पूर्णपैकी तुटत नाही तोपर्यंत मी याचा पाठपुरावा करत राहणार, या 65 बिल्डिंगा पाडूनच घेणार. मला असं वाटतं की एक साधारण 20 ते 25 बिल्डिंगलाच त्यांनी हात लावलेला, परंतु त्यांच्या ऐकण्यात येते की त्यांनी 57 बिल्डिंगला हात लावला, असं काही केलेलं नाही त्यांनी.